नमोधाय, नमो धम्माय, नमो संघाय. आज आपण आनापानसती ध्यान करण्याचं शिकणार आहोत. आपल्याला आपलं आसन खूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे की ज्यावर आपण खूप सुखाने बसू शकतो. त्यानंतर आपलं शरीर आपल्याला सरळ ठेवायचं आहे, मान सरळ ठेवायची आहे. आणि डोळे बंद करायचे. लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा. मनाच्या डोळ्यांनी आपल्याला आपण श्वास घेत आहोत आणि श्वास सोडत आहोत हे बघायचं आहे. तर मनाला आपल्या वरच्या ओठावर व नाकपुड्याच्या पुढे आपल्याला स्थित करायचं आहे. मनाच्या द्वारे आपण श्वास घेत आहोत आणि श्वास सोडत आहोत हे आपल्याला फक्त जाणायचं आहे. स्वाभाविक श्वासाची जर गती आपल्याला कळत नसेल तर त्यासाठी प्रथमतः आपल्याला लांब श्वास घ्यायचा आहे आणि लांब श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्या आणि जाणायचं आहे की मी दीर्घ श्वास घेत आहे. दीर्घ श्वास सोडताना जाणायचं आहे की मी दीर्घ श्वास सोडत आहे. जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत आपण लांब श्वास घेत राहा आणि लांब श्वास सोडत राहा. श्वास घेताना फक्त आपल्यालाच ते ऐकू आलं पाहिजे. आपल्या शेजारील व्यक्तीला आपण श्वास घेत आहोत हे जाणू देऊ नये. जेव्हा आपण सूक्ष्म आणि हळुवारपणे श्वास घेतो, हळुवारपणे श्वास सोडतो, तेव्हा सुद्धा आपल्याला हेच जाणायचं आहे की मी हळुवारपणे श्वास घेत आहे आणि हळुवारपणे श्वास सोडत आहे. फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचं आहे की मी श्वास घेत आहे, श्वास सोडत आहे. मनाचा स्वभाव चंचल आहे.
मन लगेच विचारामध्ये जाते. जेव्हा मनामध्ये कोणताही विचार येत असेल त्यावेळेस परत आपल्याला लांब श्वास घ्यायचा आहे आणि लांब श्वास सोडायचा आहे. मन एकाग्र होईल आणि ध्यान साधना चांगल्या रीतीने होईल. बाहेरील आवाजामध्ये मन जातं त्यावेळेस साधना डिस्टर्ब होते. आणि जेव्हा मन विचलित होते त्यावेळेस सुद्धा आपल्याला मनाला एकाग्र करण्यासाठी लांब श्वास घ्यायचा आहे, लांब श्वास सोडायचा आहे. मन एकाग्र झाल्यानंतर ज्या प्रकारे श्वास घेण्याची आपली पद्धती आहे हळूवारपणे, तर त्याच पद्धतीवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. ज्यांनी आनापानसती केली नाही, जे पहिल्यांदा आनापानसती करीत आहेत, त्यांना चित्ताची एकाग्रता करण्यासाठी प्रथमतः एकदा, दोनदा, तीनदा लांब श्वास घ्यायचा आहे आणि लांब श्वास सोडायचा आहे. मनाची स्वाभाविकता कळल्यानंतर आपण हळूवारपणे श्वास घ्यायचा आहे. मनाला एकाग्र करण्यासाठी आपल्या नाकाच्या दरवाज्यावरच आपल्याला आपलं मन केंद्रित करायचं आहे की आपण श्वास घेत आहोत आणि श्वास सोडत आहोत यावर आपण लक्ष ठेवू शकणार. फक्त श्वासावरच लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. जेव्हा जेव्हा मन भटकेल, विचारामध्ये जाईल, त्यावेळेस परत श्वास लांब घ्यायचा आहे आणि लांब श्वास ठेवायचा आहे.
मन एकाग्र येईल. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचं आहे आपल्याला, की मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. घेताना की मी श्वास घेत आहे, श्वास सोडताना मी श्वास सोडत आहे. या प्रकारे जाणीव ठेवूनच आपण मनावर ध्यान करायचं आहे. एकाग्र चित्त हे आनापानसतीच्या माध्यमातूनच होत असते. ध्यान साधना करीत असताना आपल्याला काही अडथळे येऊ शकतात. साधना करीत असताना कधी आळस येतो, कधी झोप येते, तर कधी शरीरावर सुखद आणि दुःखद वेदना होतात. या आळसांना दूर करण्यासाठी आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे, की श्वासावरच लक्ष केंद्रित करायचं आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला झोप येत असेल, आळस येत असेल, त्यावेळेस आपण लांब श्वास घ्यायचा आहे आणि लांब श्वास सोडायचा आहे. आपलं मन 1 मिनिट तरी स्थिर असलं पाहिजे.
सतत मनाला एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. फक्त लक्ष आपल्या नाकाजवळ असलंच पाहिजे की आपण श्वास घेत आहोत आणि आपण श्वास सोडत आहोत. हे आपल्याला जाणीवपूर्वक फक्त मनाच्या द्वारे लक्ष ठेवायचं आहे. बघायचं आहे की मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. मनामध्ये सतत विचार येत असतात. तर मनाला स्थिर करण्यासाठी लांब श्वास घ्यायचा आहे, लांब श्वास सोडायचा आहे. कधी बाहेरचा आवाज आपल्याला येतो, त्या आवाजावर लक्ष न देता मनाला एकाग्र करण्यासाठी परत लांब श्वास घ्यायचा आहे आणि लांब श्वास सोडायचा आहे. ध्यान करत असताना सतत आपण आपल्या श्वासावर लक्ष ठेवलं पाहिजे. मान सरळ असली पाहिजे. कधी कधी ध्यान करताना मान खाली येते, तर मान सरळ ठेवायचा प्रयत्न करा.
फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. लांब श्वास घ्यायचा आहे, लांब श्वास सोडायचा आहे. जाणायचं आहे की मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. जेव्हा आपण लांब श्वास घेतो त्यावेळेस जाणायचं आहे की मी लांब श्वास घेत आहे आणि मी लांब श्वास सोडत आहे. हे मनाच्या द्वारे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे श्वासावर. अंतर ठेवून बसा थोडं, एक फूट राहा. आसन व्यवस्थित असेल तर आपल्याला पाठीचा त्रास होणार नाही बसताना. तर आपला आसन व्यवस्थित करूनच बसा. पाठ सरळ असेल, मान सरळ असेल तर ध्यान खूप व्यवस्थित होईल. श्वासाच्या स्वाभाविक गतीवर लक्ष ठेवा. ज्याप्रमाणे आपण श्वास घेतो, श्वास सोडतो दिवसभरामध्ये अत्यंत सूक्ष्म गती असते. श्वास घेण्याची, श्वास सोडण्याची. ध्यान करीत असताना आपल्याला ती गती जाणायची आहे आणि त्या स्वाभाविक गतीकडेच आपल्याला लक्ष ठेवून ध्यान करायचं आहे. जेव्हा जेव्हा मन बाहेरच्या विचारामध्ये जाईल तेव्हा तेव्हा परत मनाला एकाग्र करण्यासाठी श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. पायाला मुंग्या आल्या असतील तर थोडा पाय लांब करायचा आहे, अगदी थोडा. या पुढचं जे बोट असतं अंगठा त्याला थोडं हलवायचं, मुंग्या जातील. सतत आपल्याला आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे.
हळुवारपणे श्वास घ्या आणि हळुवारपणे श्वास सोडा. फक्त लक्ष ठेवायचे आपल्याला मनाद्वारे की मी श्वास घेत आहे, श्वास सोडत आहे. जोपर्यंत श्वास आतमध्ये जात राहतो तोपर्यंत आपल्याला श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. आनापानसती खूप लाभदायक आहे आपल्यासाठी. आनापानसतीचे 16 फायदे भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. या फायद्यांमुळे आपल्याला खूप जागरूकता उत्पन्न होते आणि मन चंचल राहत नाही. आनापानसतीमुळे कुशल चित्ताची एकाग्रता होत असते. सतत जागरूक राहिल्यामुळे आपल्याकडून कोणत्याही चुका होत नाही. वाईट काम होत नाही. कुशल कर्मच आपल्याकडून केले जातात. आनापानसती करणं खूप कठीण आहे, कारण मनाचा जो स्वभाव आहे हा खूप चंचल आहे. परंतु अधिष्ठान जर आपण घेतलं तर आपण आनापानसती सहजपणे करू शकतो. आपल्याला बसण्याची सवय लावावी लागेल. एकदा आपण बसलोत तर अधिष्ठान घ्यायचं आहे की मी ध्यान साधना करणार आहे. मनाला एकाग्र करण्यासाठी लांब श्वास घ्यायचा आहे, लांब श्वास सोडायचा आहे. डोळे बंद केल्यानंतरच आपण आपल्या श्वासाकडे लक्ष देऊ शकतो. याच प्रकारे आनापानसतीची प्रॅक्टिस तुम्ही घरी सुद्धा करू शकता. जेव्हा जेव्हा वेळ असेल तुम्हाला तेव्हा तुम्ही आनापानसतीची प्रॅक्टिस घरी करा.
त्यामुळे मनाला एक वळण लागेल व मन लवकर एकाग्र होईल आणि एकाग्र मन नेहमी सुखी असतं, जागरूक असतं. साधू साधू साधू. हळूवारपणे डोळे उघडा. डोळ्याला कोणी जोडायचं नाही. डोळे अत्यंत शांत होतात आनापानसती केल्यामुळे. फक्त डोळे उघडायचे आपल्याला.